धुळे जिल्ह्यातून एक मोठी आणि थरारक बातमी समोर येते। साताऱ्यात दरोडा टाकून तब्बल 21 तोळे सोने लंपास करणाऱ्या टोळींचा शिरपूर पोलिसांनी सिने स्टाईलने पाठलाग करून मुसके आवळल्यात। अत्यंत चलाखीने पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या 5 अट्टल दरोडेखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार या 5ही आरोपींनी सातारा जिल्ह्यात 21 तोळे सोन्याची लूट केली होती आणि त्यानंतर ते धुळ्याच्या दिशेने पसार झाले होते। सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून शिरपूर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली। वरिष्ठांच्या आदेशानुसार शिरपूर पोलिसांनी टोल नाका परिसरात मोठा सापळा रचला होता। मात्र पोलिसांच्या सापळ्यांची कुणकुण लागताच या चोरट्यांनी आपला मार्ग बदलला आणि ते आडमार्गे पसार होण्याचा प्रयत्न करू लागले। यावेळी शिरपूर पोलिसांनी कोणतीही कसर न सोडता या दरोडेखोरांचा चित्रपटात शोभेल असा सिने स्टाईल पाठलाग केला। अखेर पोलिसांनी या 5ही जणांना घेरले आणि त्यांच्याकडून 21 तोळे सोने हस्तगत केले। धुळे पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे। या टोळीचा इतर कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का याचा अधिक तपास आता पोलीस करत आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, शिरपूर शहर पोलीस स्टेशन, जिल्हा धुळे। काल सातारा शहरामध्ये 2 इसमे त्यांच्या ताब्यामध्ये 21 तोळे सोने घेऊन जात असताना काही अज्ञात इसमांनी पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये येऊन त्यांच्या ताब्यातील 21 तोळे सोने बळजबरीने बळाचा वापर करून त्यांच्या ताब्यातून काढून घेतलेले होते। सदर बाबत आम्हाला वरिष्ठांकडून माहिती मिळाल्याने तात्काळ शिरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील टोल नाका येथे डीबी पथक यांना पाठवून त्यांनी काही वेळाने वर्णनातील संशयित कार व 5 इसम हे गाडीतून येताना दिसल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग केला। परंतु आरोपींना संशय आल्याने त्यांनी आडमार्गाने गाडी नेऊन म्हणजे पुढे जायचा प्रयत्न केला असता डीबीच्या पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतलेले आहे व त्यांच्या ताब्यातील दरोडा टाकून चोरून नेलेले सुमारे 21 तोळे सोने व गुन्हा करताना वापरलेली कार व 5 आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे। सदर कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब, माननीय ॲडिशनल एसपी श्री अजय देवरे सर, माननीय एसडीपीओ श्री गोसावी सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे।